आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या संदर्भात कॅबिनेट बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झालेली असून नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्यात पोलीस सुरक्षेत वाढ झालेली आहे। मराठा ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तायवाडेंना आलेल्या धमकीनंतर नागपूर पोलिसांकडून तायवाडेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। 2 जुलैला शिंदे फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी होत असताना झालेल्या सर्व बैठकांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते। तसंच मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी माघार घेतल्याचा खुलासा अजित पवारांनी केला आहे। तर आपण त्या बैठकीला उपस्थित होतो, मात्र अजित पवारांच्या निर्णयाला आपला विरोध होता असा खुलासा अनिल देशमुखांनी केला आहे। कुठल्याही बैठकीबद्दल आपल्याला कल्पना नव्हती आणि कोणत्याही व्यावसायिकाच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये आपण उपस्थित नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलं आहे। अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर ते बोलत होते। चुकीचे आरोप करू नयेत असंही ते म्हणाले। तर शरद पवारांनी जे केलं ते जनतेच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं, पण कुणी कुणाशी काय चर्चा केली ते 4 महिन्यांनी जर सांगितलं जात असेल तर त्याच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला। बीड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहे। वंचितकडून जिल्हाभर शाखा उद्घाटनांवर भर दिला जातोय। केजमध्ये एकाच दिवशी 11 शाखांचं उद्घाटन करण्यात आलं। मंत्री अब्दुल सत्तार हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते। यावेळेला त्यांनी औंढा नागनाथ मधल्या गोजेगाव इथं वीज पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। या तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबियांना शासनाकडून 4 लाख रुपये आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। मुंबई गोवा महामार्गावरच्या रत्नागिरीतल्या कशेडी घाट ते परशुराम घाटाच्या दरम्यान अनेक ठिकाणी अर्धवट असणाऱ्या कामांमुळे अपघातांचं प्रमाण वाढतंय। वर्षानुवर्ष पुलाची कामं देखील प्रलंबित आहेत, त्यामुळे ही कामं केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न कोकणवासीय विचारतायत। कार्तिकी यात्रेच्या दिनी पंढरपूरमध्ये मंदिरात भाविकांनी 4,77,00,000 दान अर्पण केलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दानामध्ये 1,56,00,000 रुपयांची वाढ झाली आहे। पशुसंवर्धन विभागाच्या राज्यव्यापी पशुवंध्यत्व निवारण अभियानाला आता नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय। पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष गावाला भेट देत गायी आणि म्हशींच्या वंध्यत्वाची तपासणी करतायत। सोबतच पशूंना लागणाऱ्या औषधांचं देखील वाटप केलं जात आहे। सांगलीमधला ऊस दराचा तिढा अजूनही सुटलेला नाही। इस्लामपूरच्या साखराळेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या राजाराम बापू कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काटाबंद आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा इशारा स्वाभिमानीनं दिलेला आहे। वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केलं। महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ मर्यादित अधिकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार 2016 ते 2021 या कालावधीतील थकबाकी दिली जावी अशी मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। अमरावतीमध्ये रेशन वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय। रेशन वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर काम करावं लागतंय आणि त्यामुळे मानधन वाढवून देण्याची विनंती करत 1 जानेवारीपासून राज्यातील 55,000 स्वस्त धान्य दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय। यवतमाळच्या ढानकी विटरगाव परिसरात अवैध धंद्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप करत बिटरगाव पोलीस स्टेशनच्या महिला ठाणेदाराची बदली करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या मागणीसाठी सर्व सामाजिक संघटनांनी बंदची हाकही दिली आहे। या बंदला सगळ्या व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे। रेशन दुकानदारांना प्रति महिना 50,000 रुपये मानधन द्यावं, धान्य वितरणामध्ये अडथळा आणणाऱ्या मशीन्स बदलून द्याव्यात या मागण्यांसाठी वाशिममधल्या रेशन दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं। आरक्षणाच्या मागणीसाठी साताऱ्यातल्या खंडाळ्यामध्ये पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको झाला। आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा यावेळेला आंदोलकांनी दिलाय। आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली आहे आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं।
देहू संस्थांच्या विश्वस्तांनी देहूच्या हक्काच्या गायरानासाठी बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे। देहूच्या 150 एकर गायरानापैकी 50 एकर गायरान हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाला देण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत आणि याला देहूकरांचा विरोध असून हे गायरान वारकरी भवन आणि इतर वास्तू उभारण्यासाठी आणि दिंडी विसाव्यासाठी आरक्षित करावं अशी मागणी देहूच्या विश्वस्तांनी केली आहे। सांगोला शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छ आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय। त्याचबरोबर गटारांची नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देत शहरवासियांच्या समस्या सोडवाव्यात असं निवेदन शेकापनं मुख्याधिकाऱ्यांना दिलेलं आहे। वाढवण बंदराच्या विरोधातला संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। डहाणू इथं वाढवण बंदर संघर्ष समितीच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीत 22 डिसेंबरला होणारी जनसुनावणी होऊ न देण्याचा इशाराही आता देण्यात आलेला आहे। बीड तहसील कार्यालय परिसरामध्ये मुद्रांक विक्रेता आणि ग्राहकात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार घडला। विशिष्ट कामासाठी पैसे देऊन देखील काम होत नसल्यानं ग्राहकाने संताप व्यक्त केला आहे। यावेळेला मुद्रांक विक्रेत्यानं दादागिरी करत मारहाणीला सुरुवात केली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। जळगावातल्या विविध तालुक्यांमध्ये दुचाकींची चोरी करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे। जिल्हा पेठ पोलिसांनी आरोपीकडनं चोरीच्या 7 दुचाकी हस्तगत केल्या। कर्जतमधल्या मेळाव्यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आगामी निवडणुकीमध्ये बारामती, सातारा, रायगड आणि शिरूर या जागा आपणच लढवणार असल्याचं ठणकावून सांगितलंय। त्यामुळे शरद पवार गटासोबत त्यांनी महायुतीतल्या पक्षांनाही जणू आव्हानच दिल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे आता आगामी काळात जागा वाटपाच्या मुद्द्यावरनं खणाखणी होण्याची चिन्ह दिसत आहेत। अजित पवारांनी पावसात भाषण करण्याच्या मुद्द्यावरनं शरद पवार गटाला टोला लगावलाय। ज्यांनी आयुष्यात कधी संघर्ष केला नाही ते आता यात्रा काढतायत असं म्हणत त्यांनी रोहित पवारांवरही टीका केलेली आहे। तर आता पावसात भिजण्याचं शरद पवार गटातल्या काही नेत्यांकडून नाटक सुरू असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी ठणकावलंय। तुम्ही शिवसेनेसोबत गेलात तर ते योग्य आणि आम्ही भाजपसोबत गेलो तर ते चूक, हे कसं काय असा सवाल त्यांनी शरद पवारांना केलाय। जनतेनं ग्रामपंचायत निवडणुकीद्वारे आपण घेतलेला निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिलंय असं म्हणत शरद पवार गटाला त्यांनी टोला लगावला। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते देताना ओबीसींवर अन्याय नको याचा पुनरुच्चार मंत्री छगन भुजबळांनी केलेला आहे आणि यावेळेला त्यांनी आरक्षणाची लढाई लढा पण हिंसाचार कशासाठी असाही सवाल केला। कायदा हातात घेऊन प्रश्न सुटणार नाही, आरक्षणाचा प्रश्न हा चर्चेद्वारे सुटेल असं भुजबळांनी म्हटलंय। आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगरच्या पुणतांबा इथल्या मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आवाहनानंतर आता मराठा बांधवांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। आरक्षण आमच्या हक्काचं अशी घोषणाबाजी देखील यावेळेला करण्यात आलेली आहे। दुकानांवर मराठी पाट्यांसाठी शहापूरमध्ये मनसे आक्रमक झालेली आहे। मराठी पाट्या लावण्यासाठी दुकानदारांना दिलेली मुदत संपल्यामुळे मनसेनं आता खळखट्याक आंदोलन केलं। शहापूरमधील हॉटेल्स, कंपन्या आणि दुकानांच्या इंग्रजी पाट्यांची मनसेनं तोडफोड केली आहे। सांगलीमध्ये ऊस दरावरनं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। इस्लामपूरच्या साखराळेमध्ये जयंत पाटलांच्या साखर कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। साखर कारखान्याच्या आतील ऊस काटा बंद करण्याचा प्रयत्न देखील झाला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबरला सिंधुदुर्गात येत आहेत। मात्र आजपासूनच मालवण रस्त्यावरील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत आणि त्यामुळे बाजारपेठ परिसरात शुकशुकाट दिसतोय। यंदाच्या कार्तिकी यात्रेमध्ये पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांनी 4,77,00,000 रुपये दान केले। त्यामध्ये श्रींच्या चरणी 40,15,000 रुपये, देणगी स्वरूपात 1,30,000 रुपये, लाडू प्रसादातनं 62,49,000 रुपये, भक्त निवासातनं 6,62,000 रुपये, सोने चांदीच्या भेटवस्तूंमधनं 8,36,000 रुपये इतकं दान झालंय। गतवर्षीपेक्षा यंदा 1,56,00,000 रुपयांची वाढ झाली आहे। अमरावतीमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय आणि यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर निशाणा साधलाय। सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ताकरण करायचंय, पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाही, सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपूर दौऱ्यावर आहेत। द्रौपदी मुर्मू यांचं विमानतळावर पोहोचताच राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचं स्वागत केलं। नागपूरमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात मुर्मू सहभागी होणार आहेत। आमदार रत्नाकर गुट्टे यांनी परभणीमधल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले। अनियमित वीज पुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना त्रासाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आमदार रत्नाकर गुट्टेंनी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गेल्या 6 महिन्यांपासून पूर्णतः कोलमडून पडलेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा दुबळी करण्याचा प्रयत्न कोण करतंय याचा शोध आता पालकमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केलेली आहे। बुलढाण्यातल्या लोणारमधल्या ग्रामीण रुग्णालयात 5 महिलांवरील कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याची धक्कादायक बाब उघडकीला आलेली आहे। डॉक्टरला जाब विचारण्यासाठी महिलेचे नातेवाईक गेले असता डॉक्टरांनी कॅमेरा सुरू असल्याचं पाहून कॅमेऱ्यासमोर बोलायला साफ नकार दिलेला आहे। या गंभीर प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या पिंपळस रामाचे इथं अवकाळी पाऊस झाला। या पावसात द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। तसंच गारपिटीनं शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट देखील त्यांनी घेतली आहे। सोलापूरमध्ये 2 दिवस अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। या पावसामुळे 8 तालुक्यातल्या 37,617 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तर 29,000 हेक्टरवरची पिकं आता पाण्याखाली गेलेली आहेत। शेतकरी मदतीची मागणी करतायत। धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं कांदा पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। कांदा पीक हे विमा संरक्षित नसल्यानं आणि राज्य सरकारकडून तुटपुंजी मदत मिळणार असल्यानं शेतकरी हवालदिल झाले। धुळ्यातल्या साक्री आणि पिंपळनेर परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। ठाकरे गटानं नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। नुकसानाचा पंचनामा प्रशासनाकडून करून घेतला जाईल। तसंच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सातत्यानं शासन दरबारी आवाज उठवू असं आश्वासन ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिलंय। अहमदनगरच्या राहता आणि कोपरगाव तालुक्यामध्ये नवीन एमआयडीसी सुरू करण्याला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर फटाके फोडत तसंच पेढे वाटत जल्लोष केला। बारामतीमधल्या माळेगाव इथल्या एका गावात बंदची हाक देण्यात आलेली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि खासगी एजंटनं मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। 8 दिवस झाले तरी पोलिसांनी कारवाईच न केल्यानं संतप्त नागरिकांनी माळेगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि रास्ता रोको देखील केला।